बीड जिल्हा हा उद्योग क्षेत्रातील चालना देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत असणारा देवदयपळ या गावातील सुपुत्र तथा वैभवशाली कामगार म्हणून ज्यांच्याकडे पाहते ते खंडूजी देवकर यांनी आपल्या या कर्मभूमीमध्ये माझगाव तालुक्यातील गंगरुडी येथे एक केस करताना म्हणून जय मल्हार नावाचे दुकान चालू केलेले असल्यामुळे आज जे आपल्या पाठीमागे कुटुंबाच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे उभा राहून आपल्याला जगण्याची ताकद दिली। त्यांच्या हस्ते आई वडिलांच्या हस्ते जय मल्हार केस करताना मोठ्या थाटामाटात उद्घाटन होत असून तरी देवदयपळचा या नगरीतील इंद्र नगरीतील गावकरी देखील मोठ्या प्रमाणावर या दुकानाच्या उद्घाटनाला करून पुढील त्याला शुभेच्छा देत असून एक माझगाव तालुक्यातील एक आदर्श केस करताना म्हणून जय मल्हार यांच्याकडे पाहत आहे आणि भविष्यात देखील येथील ग्राहकांना देखील योग्य प्रकारे सर्व सुविधा मानस खंडू देवकर यांचा दिसून येतो। आज मोठ्या थाटामध्ये या दुकानाचे उद्घाटन होत असल्यामुळे याचे संचालक सन्माननीय खंडूजी देवकर यांना आपण आपण आई वडिलांचा आशीर्वाद आणि सर्वसामान्यांच्या पुण्याने आपण जय मल्हार केस करताना दिंडोरीच्या पावनभूमीमध्ये आज ओपन केलेले असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता? माझ्या ग्राहकांना सांगू इच्छितो की जय मल्हार जेंट्स पार्लर हे आता नवीन सुखसुविधायुक्त AC जेंट्स पार्लर आहे। तरी माझ्या आई वडिलांच्या हाताने आजपासून दुकानची सुरुवात झालेली आहे। एवढंच येथे आलेले गिरायकच माझ्यासाठी दैवत असून त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि आई वडिलांनी कमावलेल्या माणुसकीच्या तिजोरीवर आम्ही हे केस करणारे जय मल्हार ओपन केलेले असल्यामुळे भविष्यात देखील ग्राहकांच्या माध्यमातून पसंतीस उतरलेले दिंडोरी नगरीतील जय मल्हार केस करताना नावावर पसंतो अशी प्रकारे लाईव्ह माहिती देताना या दुकानाचे संचालक तथा संस्थापक अध्यक्ष खंडू देवकर लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह देवकर बीड।